कुठे दूर तारा, कुठे हा किनारा, सारेच भासे नव्या सारखे. जिथे रात राणी आता दरवळेल, नवा डाव दोघे मांडू तिथे. हात हाती असो जन्म साथी, नकोया सुखाला तारसे. तुझी साथ असता माझ्या आकाशी, कशी चांदण्याची आरास आहे. अजूनही वाटते मला की, अजूनही सागरात आहे. अजूनही सागरात आहे. रेवा, रेवा कसला विचार करतेस? हे बघ, तू नेहमीप्रमाणे मी कसा दिसतोय हेही मला सांगितलं नाहीयेस. हे काही टेन्शन आहे का? नाही रे, तुझ्या कामाचाच पहिला दिवस आहे ना, मग थोडस टेन्शन येणारच मला. अगं, तू अजिबात काळजी करू नकोस. हे बघ, मी कसा रिलॅक्स्ड आहे आणि तू आहेस ना माझ्या बरोबर, मग मला कसलीच चिंता करायची गरज नाहीये. यू आर माय लकी चार्म. रेवा, काहीतरी नक्कीच बिनसलंय ना? काय झालंय सांगशील मला? हे बघ, तुला कोणी काही बोललं का? अनय, मी खरंच सांगते, काही झालं नाहीये. ते सगळं सोड. तुला काकासाहेब आणि बाबांबरोबर तालुक्याच्या कचेरीत जायचंय ना? तू निघ लवकर, उशीर होईल. येस. तू येतेस ना? वेळ येते. अनय, ऑल द बेस्ट. थँक्स. आज अनय निघताना मी असं तोंड पाडून बसायला नको होतं. किती काळजी घेतो तो माझी. कधी कधी वाटतं मी त्याच्या प्रेमाचा गैरफायदा तर नाही ना घेते. लग्न झाल्यापासून मी त्याच्याशी फक्त मला होणाऱ्या भासांबद्दलच बोलते. आमचा संसार सुरू झालाय असं कधीच वागले नाही. त्याला काय आवडतं काय नाही याचा विचार करायला हवा. नाही, मला तर बदलायलाच हवं. ह्या वाड्यातल्या रहस्याचा माग काढणं बंद करून अनय बरोबरच्या संसाराला आता सुरुवात करायला हवी. आऊसाहेबांचा आज उपास आहे. त्यांच्यासाठी मसाला दूध बनवते. त्यानिमित्ताने मनही रमेल आणि संसाराला लागण्याची सुरुवातही होईल. कुठप्पा? जी मालक. काय चाललंय हे? की भिंतीची डागडुजी करून घेतोय. या भिंतीची का? ओल धरलीये पाण्याने. काजळी पकडली की हो. कालपर्यंत तर भिंत व्यवस्थित होती. ओल वगैरे काही धरलेली नव्हती. काही गोष्टी दिसत नाही की हो, पण त्या असतात. त्यांचं अस्तित्व हवेसारखं असतं, सतत आपल्या भोवती, पण अदृश्य. हा माणूस काय बोलतो ना, कधी कधी काहीच कळत नाही. काही गोष्टी न कळणं चांगलं असतं की हो. कौशल्य आम्हा ठरवतीलच कुणाला काय कळायला हवं आणि कुणाला काय नाही ते. गुंडप्पा, आज आऊसाहेब गादीवर बसले आहेत, पण तुम्ही एक गोष्ट विसरताय. काहीही झालं तरी राजगादी पुरुषांनीच चालवली आहे. या वाड्यावर सत्ता पुरुषांनीच गाजवली आहे.
आणि आऊसाहेब परंपरेचा एवढा बडेजाव सांगत असतात ना, त्यांना या परंपरेची आठवण करून द्या. रावसाहेब, आणखीन एक गोष्ट, आऊसाहेबांना जाऊन सांगा, सत्ता ही उधळलेल्या घोड्यासारखी असते, तिला काबूत ठेवायला मजबूत हात लागतात. यासारखे. बरोबर आहे जी तुमचं. सत्तेच्या घोड्याला काबूत ठेवण्यासाठी तुमच्यासारखे हातच लागतात की हो. पण त्या सत्तेच्या घोड्याला आपल्या मनाने चालवण्यासाठी एक तल्लख मेंदू लागतो, आणि तो कौशल्या अम्माकडेच आहे, तुमच्याकडे नाही की हो. रावसाहेब, रावसाहेब राहू दे, निघूया आपण. अय्या, हे काय? आज सगळं महिला मंडळच आहे नाश्त्याला. बाकी कुठे गेले सगळे? आज आपल्या नवीन प्लॅनचं भूमिपूजन आहे ना. अय्या हो, मला हे कोणीच सांगितलं नव्हतं. मी काहीच तयारी केली नाहीये. अय्या, उपासाचे पदार्थ? मंदाताई, आज भूमिपूजनाच्या आधी मंदिरामध्ये सिद्धीपूर्तीची पूजा आहे, आणि त्यासाठी वाड्यातल्या सगळ्या सुनेंचा उपवास आहे. एक्सक्यूज मी, मला पण मसाला दूध मिळेल का? ते काय ना, मी पण फक्त मसाला दूध पिऊनच उपवास करणार आहे. रोमिला, अहो तुम्हाला झेपणार नाही बघा ते. आणि ही अट फक्त पूजेला बसणाऱ्यांसाठीच आहे. उगाच तुम्ही कशाला? खरं सांगू आऊसाहेब, माझी खरंच इच्छा आहे. प्रयत्न तर करून बघते. शेवटी ही आपल्या वाड्याची परंपरा आहे ना. जी, आणते. किती गुणाची आहेस रोमिला. परंपरा पाळाव्यात तर ह्या अशा, नाहीतर काही काही जणांना अगदी छोटे छोटे नियम सुद्धा पाळता येत नाहीत. लायकी नसताना खूप मोठ्या जागी येऊन पोहोचलो ना की मग होतं असं. एक्सक्यूज मी, मलाही फक्त मसाला दूधच द्या. ऍक्च्युली रॉमीलाही काही खाणार नाहीये, सो मी सुद्धा फक्त मसाला दुधावरच राहायचा प्रयत्न करेन. तेवढंच डाएट. हो, आणि तुम्हाला गरजही आहे. मसाला दूध. कपिला, हे मसाला दूध तुम्ही नाही बनवलंय जी? मी बनवलंय. आऊसाहेब, काही चुकलं का? ओळखलंच आम्ही. ही कपिलाच्या हातची चव नाही, पण तुमच्या हाताला सुद्धा आहे की ओ चव. असंच करत जा वरचेवर. अशाच गोष्टीत मन रमवा, म्हणजे बाकीच्या गोष्टीत लक्ष जाणार नाही. हो. बरं, आम्हाला आज अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. आज वाड्यातल्या प्रत्येक सुनेने नऊवारी नेसायची आहे. आपण फक्त सणावारांना किंवा जत्रांना नऊवारी साडी नेसतो, पण आजचा योगही तितकाच खास आहे. तेव्हा आज सगळ्यांनी नऊवारी नेसायची. रेवा, तुमच्याकडे नऊवारी आहे ना? हो, एक आहे, माझ्या आईची. बरं. आऊसाहेब, माझ्याकडे नऊवारी नाहीये. मला तुमची एखादी नऊवारी. तुम्हाला नऊवारी नेसायची काय गरज आहे की ओ? तुम्ही काही या वाड्यातल्या सुनबाई नाही. तुम्ही नऊवारी नाही नेसलीत तरी चालेल, त्याने काहीही फरक पडत नाहीये बघा कुणालाच. ही तर रावसाहेबांची डायरी आहे. ही डायरी हित कशी? भागा, ए भागा, भागा,
अगं ही आऊसाहेबांची डायरी हे तर कशी काय? मला नाही ठाव इथं कशी आली ती. अगं आऊसाहेबांची डायरी आहे. वाड्यातला संदा काळा इतिहास या डायरीत बंद आहे. ही डायरी आऊसाहेबांनी दिली पाहिजे. हो पण नाही हे आऊसाहेबांनी दिली पाहिजे डायरी. बिघडलं समज का. वाड्याचं रहस्य लिहिलेली ती डायरी मला नष्ट करायची होती. आता ती परत आऊसाहेबांकडे जाणार. मॉम आय एम डॅम हंग्री. मला प्रचंड भूक लागली आहे. इवन आय एम हंग्री बेटा. हे काय आहे? कुठे? तिथे. गॉड नोज. चल बघूया. कपकेक्स, पिझ्झा, बर्गर. ओ माय गॉड. माझी भूक अनावर होते. मी खाते. एक मिनिट. हे कोणी ठेवलं इथे? एक मिनिट. खाऊ नकोस तू प्लीज मम्मा. मला काही फरक पडत नाही की इथे कोणी ठेवलंय. मी खाणार आहे बस. एक मिनिट. तुझा उपास. कसला उपास? तुलाही माहिती आणि मलाही माहिती की आपण हे सगळं फक्त नाटक करतोय. आता प्लीज मला खाऊ दे प्लीज. हो पण एक नाही मिनिट. नाही खाऊ द्या तिला. खाऊ द्या. मीच ठेवलंय ते सगळं. शेवटी माझ्या होणाऱ्या सुनेला काय हवं काय नको हे मीच बघायला हवं ना. तुमच्या महाउपासाची बातमी आली कानावर तेव्हाच लक्षात आलं काहीतरी गडबड आहे. आणि आता तुम्ही तुमच्या तोंडानं कबूल केलंच आहे तर मग ह्या नाटकाचा क्लायमॅक्सही सांगून टाका. मी ह्यासाठी म्हणत होते एकांनगाताई की आपल्यात कुठलीही लपवाछपवी नको. आपण एकमेकींची मदत करत राहूया. त्यातच आपलं भलंय. बरोबर आहे तुमचं. मीही खरं तर एक मोठा विचार करत होते. कौशल्याच्या जागी आज सगळ्या गावासमोर पूजेचा मान मला हवाय. आई, तुझी उणीव खूप जाणवते. मला नर्सरीत पाठवताना माझ्यापेक्षाही केविलवाणा झालेला तुझा चेहरा आजही लख्ख आठवतो मला. ही साडी तुला बाबांनी तू जायच्या आधीच्या शेवटच्या जत्रेला घेतली होती. गावाला आलीस की आवर्जून नऊवारी नेसायचीस. खूप आवडायची तुला. तुझा स्पर्श झालेली ही शेवटची साडी. आज पहिल्यांदा मी ही साडी नेसणार आहे. तुझ्यासारखीच बांगड्या खणखणत या गावातून मिरवणार आहे. आई, आज तुझ्या जावयाच्या नव्या कामाला सुरुवात होते. आशीर्वाद दे. काय रे? माझ्या बरोबर चल ना. कुठे? आधी चल तू माझ्या बरोबर. हे माझं भारतातलं पहिलं प्रोजेक्ट आहे. शिवाय यात माझा पैसा गुंतलाय. सरनोबतांना मदतीची गरज होती तेव्हा मी त्यांना मदत केली. त्यामुळे हा मान हा हक्क मला मिळायला हवा असं मला वाटतंय. पहिल्याच डावात खूप मोठा खेळ खेळू बघताय तुम्ही. आऊसाहेबांना हल्ली रेवाचा जरा जास्तच उमाळा यायला लागलाय. त्यामुळे त्यांच्या बाबतीतही अशी एखादी धक्कादायक गोष्ट घडायलाच हवी. म्हणजे तुम्ही मला मदत करताय. दॅट्स गुड. पण मग अलखनंदाचं काय? आज तरी ते आपल्या सोबत नक्की असणार. नाश्त्याच्या टेबलवर काय घडलं पाहिलं ना तुम्ही. लाडात वाढले आहेत आमच्या अलकवंश. हा असा अपमान सहन नाही होत त्यांना. पण मग आहेत कुठे त्या? आऊसाहेबांनी केलेल्या अपमानाची परतफेड करायला गेले. पण रेवाकडे. वाड्यातल्या सुनांनी नऊवारी नेसायची आणि नऊवारी नेसून तू या वाड्यात मिरवणार. सॉरी रेवा, हा आनंद मी तुला कसा मिळू देईन.
कंपास हरवली? कुठे ठेवली होतीस तू? मी इथेच ठेवलेली. मग कशी हरवली? थांब आपण शोधूया. नीट बघ, वाकून बघ. रेवा, अगं काय करतेस? जा लवकर तयार हो, थोड्याच वेळात निघायचंय आपल्याला. हो आई, याची कंपास हरवलीये ना, म्हणून शोधत होते मी. कंपोस हरवलीये? बाळा कुठे ठेवली होतीस तू ती शेवटची? मी इथेच ठेवलेली. इथेच? नेहा, बरं झालं तू आलीस ते. ह्याची कंपोस हरवली. तू पाहिलीस का कुठे? मगाशी त्याच्या हातातच होती. मगाशी आलं कट्ट्यांबरोबर बाहेर पडलेलास ना कंपास घेऊन. आता कुठे ठेवलीस? अलक आत्यांनी सांगितलं होतं की आपण लपाछुपीचा खेळ खेळूया. तिने सांगितलं होतं मी ते कंपास लपवते आणि वेवाईनींना तू घेऊन ये आणि शोधायला सांग कंपास. म्हणून मी वेवाईनींना इथे घेऊन आलो. आता शोधा ना माझी कंपास. हो हो, शोधूया आपण. रेवा, हे बघा तुम्ही दोघांनी शोधा, मला पण तयार व्हायचंय, मला उशीर होतोय. हा, शोध शोध, त्याला मदत कर जरा. आडगळीच्या खोलीत ही डायरी आमासनी गावली. वाह अम्मा, तुमची डायरी. ही तुम्हाला कुठे सापडली की हो? आडगळीच्या खोलीत होती. पण ही तिथे कशी गेली म्हणते मी? मला नाही ठाव जी, मला खरंच नाही ठाव. ती डायरी द्यायला आलो होतो आम्ही. बघू बघू, नाही तू. अम्मा, ही डायरी बाहेर कशी पडली जी? भैरवाला ठाऊक गुंडप्पा, भैरवाला ठाऊक. या डायरीत वाड्याचा सारा भूतकाळ आहे की हो. वाड्याचं रहस्य दडलेलं आहे. त्या दारापलीकडे बंद करून ठेवलेला तो उषा, ही सारी काळी शक्ती, वाड्याचं रहस्य, हे सगळं या डायरीत आहे की हो. या डायरीला खूप जपायला हवं, अगदी जीवापाड जपायला हवं. या डायरीत बंद असलेलं ते रहस्य कुणासमोरही येता कामा नये, कुणालाही कळता कामा नये. भैरवा, भैरवा, भैरवा.